नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. आता वाजलेले 7 आणि वंश पप्पा गेले ट्रिपवरून. एक दिवसाचंच भाडं होतं मग गेले होते. आणि आता मला जेवायला बनवून म्हणलेत चपाती, वांग्याची भाजी, भात. तर आता स्वयंपाक करणार आहे. आणि मला काय तर मग बाहेर जायचं आहे, असं बघूत बाहेर नेतात का. रेडी तीन होते छान, मग पुन्हा तुमच्यासोबत बोलते. आता पटकन स्वयंपाक करून घेते पहिल्यांदा आणि मग पुन्हा रेडी तीन झाले ना मग तुमच्यासोबत बोलते. तर इथं मी मस्तपैकी तयार झालेले होते. वंशच्या पप्पाच्या आवडतीची साडी घातलेली होती. मला म्हणले कुठं तर बाहेर जायचंय म्हणूनच तयार झालेत. आता बघूत नेमकं कुठं नेणार आहेत कुठं नाही. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा, कारण की मला पण माहीत नाही कुठं नेणार आहेत. पण मी मस्तपैकी रेडी तर झाले. मला म्हणलेत कुठं तर बाहेर नेणार आहे, मस्तपैकी रेडी हो. आता घाम यायला लागलेले, नाही तर मेकअप निघून जायचा माझा. त्याच्यामुळे ना फॅनमुळे तुम्हाला आवाज पण येणार नाही. वंश पप्पा आल्यावर बोलू. चला तर बाय. वंश पप्पा आले बरं का, आणि त्यांनी मला फसवले. माझा पचका केले तर हाय ते इथंच थांबा, तुम्हाला दाखवते. देते त्यांना. मम्मी बघ तुला कुठं काय काय बघू शकता माणसाचा चेहरा, ज्यानं मला फसवले. साडी घाल म्हणून एवढं मी छान तयार झालो, आणि हा माणूस म्हणते आता मला कुठंच नेणार नाही. आज असते का कुठं सांगा तुम्हीच मला. मला वाटलंच होतं पचका करणार आहे म्हणून हा माणूस माझा. काय पण सांग ना. सांगायला फ्रुटी अंगे पिऊन बसणे वाट खोटं बोलायला हे माणूस. नाही नाही, मम्मीला फ्रुटी पिऊ दे निवांत. मला फ्रुटी पिची आवडत नाही. बाहेर नेणार होते म्हण मला. आता किती वाजलेत बघा, 9:30. खोटं बोलणाऱ्या माणसाला काय शिक्षा भेटली पाहिजे कमेंट करून नक्की सांगा मला. तर केली आहे मी भाजी वांग्याची, मस्तपैकी वांग्याची भाजी, काय भात, ते चपात्या. तो जेवायला लागले तर वंश पप्पा मला बाहेर नेऊन येतो म्हणून ह्या माणसानं मला फसवलं. अशा फसवणाऱ्या माणसांपासून सावध राहा. आमच्या इथे ना मांजर आले, बघू शकता. खा बघू खाते का. खायला लागले. ट्रिपून यायच्या अगोदर ऋषूला म्हणलं चला बाहेर फिरायला जाऊ. आज तो रोज तयार होत नाही. आमची मॅडम तसंच बसते. आज फर्स्ट क्लास बाहेर जायचं म्हणलं की तयार होऊन बसली होती. फसवलं आज हिला बाहेर जायचं म्हणून. आता ट्रिपून आला, हिला नेलंच नाही. परत आम्ही आता जेवायला बसलो. ताक प्यायचा मूड झाला. ताक आणायला गेलो दुकानला, ताकच भेटलं नाही. मग दही घेऊन आलो. आता कसं टेन्शनमध्ये तिनं बसली आहे. दही घेऊन आपलं दही घेऊन ताक बनवत दाखवतो तुम्हाला. हिला बाहेर नेलंच ना म्हणून कसं बसली आहे बघा. ऋषू बनव ताक, जेवण करायचे आहे. बनव, जायचंय बाहेर आपल्याला. आता जेवण करून जायचंय बाहेर. 11 वाजता जेवण करून जायचंय. तिला घेऊन जातो बाहेर.